छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आनंद स्वरूप या स्वयंघोषित बाबानं वादग्रस्त वक्तव्य केले। पेशवे लढले आणि शिवरायांचं नाव झालं असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं। ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर धीरेंद्र शास्त्री जे म्हणाले त्याचं आपण समर्थनही त्यांनी केलेलं आहे। पाहूया। धीरेंद्र शास्त्री बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून 2 दिवस उलटत नाहीत, तोच आणखी एक स्वयंघोषित बाबानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्री बागेश्वर यांचं समर्थन करताना शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवरायांचं झालं। शिवरायांनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही, तर फक्त छापामार युद्ध लढले। पेशव्यांनी मात्र युद्धाच्या मैदानात लढाई केली। धीरेंद्र शास्त्री जे बोलले त्यांचं मी शब्दशः समर्थन करतो। त्यांनी माफी मागायची गरज नव्हती। पेशव्यांना यासाठी उपेक्षित ठेवलं गेलं, कारण ते ब्राह्मण होते। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करायला वेळ मिळणार नाही। विश्वातले महान योद्धा ब्राह्मण शिरोमणी बाजीराव बल्लाळ यांना पुण्यतिथी दिनी शतशत नमन। आनंद स्वरूपच्या या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी कठोर शब्दात समाचार घेतलाय। शिवरायांच्या शौर्याचा अपमान आनंद स्वरूप यानं केल्याचा आरोप सपकाळांनी केलाय। आनंद स्वरूप हा आनंद जो आहे, हा या आनंद स्वरूपाचं हे दुःखद स्वरूपातलं नव्हे, तर हे अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाचं वक्तव्य आहे। काय म्हणाले ते, की शिवाजी महाराज ही कुठलीही लढाई लढले नाही, त्यांनी केल्याच असतील तर छाप्या माऱ्या केल्या, आणि सर्व जी लढाई आहेत ते पेशवे लढले। शिवाजी महाराजांबद्दल आपण त्यांना छापेमारी केली म्हणता, शिवाजी महाराज कोणती लढाई लढले नाही म्हणता, याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ हा आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला मान्य नाही, आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा अपमान हा कोणता तो आनंद विनंद काय जो आहे हा जो करतोय, यांची बोलण्याची कशी हिंमत होते? राष्ट्रवादी शरद पवार पक्षानंही आनंद स्वरूप याच्यावर गंभीर आरोप केलाय। आनंद स्वरूप हे एका राजकीय पक्षाचं काम करतात, त्या पक्षाचीही तशीच भूमिका आहे का, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं उपस्थित केलाय। या आनंद स्वरूप बद्दल आपल्याला माहिती द्यायची तर बलिया आणि देवरियाच्या मध्ये सलेमपूर नावाची एक जागा आहे, इथला तो बाबा आहे, आणि तो स्वतःच्या साईटवर म्हणतो की मी भाजपचं कार्य करतो, आणि भाजपच्या नेतृत्वाला कळलं पाहिजे की मी चांगलं काम करत आहे। म्हणजे अशा पद्धतीने एक प्रश्न मी भाजपच्या नेत्यांना विचारतो की आमच्या महाराजांचा असा अवमान करून त्यांना ब्राउनी पॉइंट्स मिळत आहेत का? प्रवचनकारांनी समाज प्रबोधनाचं काम करणं अपेक्षित आहे, पण गेल्या काही दिवसांपासून कथित संत समाज प्रबोधन करण्याऐवजी इतिहासात लुडबुड करून वाद निर्माण करताना दिसतात, हे खेदानं म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।